बालमित्रांनो, आता ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसते पहा, गाजर दिसते, बरोबर. पण हे गाजर जमिनीच्या वर येत नाही बरं का. जमिनीच्या वर त्याचं रोप असतं, पण खाली जमिनीमध्ये मातीमध्ये गाजर असतं, म्हणून गाजराला माती लागलेली दिसते की नाही. आता हे कशाचं रोप आहे? हे आहे बटाटा, आणि त्या बटाट्याला खाली मुळांना बटाटे लागलेले दिसतात ना. म्हणजे जमिनीत बटाटे येतात, म्हणून बटाट्यांना सुद्धा माती लागलेली आपल्याला दिसते. बटाटे, गाजर हे त्याला माती लागलेली असते, म्हणून चांगले स्वच्छ धुवून नंतर मग खाण्यासाठी वापरायचे असतात. आता हा कांदा, ते कांद्याचं रोप, आणि कांदा खाली जमिनीच्या खाली मातीमध्ये कांदा येत असतो. लसूण सुद्धा जमिनीमध्येच येत असतो. हा आहे मुळा, पांढरा शुभ्र असणारा मुळा सुद्धा जमिनीमध्ये येतो. हे आहे काय आहे? हळद आहे. हळद सुद्धा जमिनीमध्ये येते. असे बरेच आहेत. आले आहे की नाही, म्हणजे हळद आहे तसं आले. ह्या सगळ्या गोष्टी, बऱ्याच भाज्या आहेत ज्या कंद भाज्या म्हणून ओळखल्या जातात, ज्या मुळांच्या भाज्या म्हणून ओळखल्या जातात. जसं बीट आहे. अशा जमिनीमध्ये येणाऱ्या भाज्या आहेत, यांची आपल्याला माहिती असली पाहिजे. आता जमिनीच्या खाली फक्त मुळं असतात, त्याच्या वर असणाऱ्या खोडाचा उपयोग आणि वर येणाऱ्या फळांच्या भाज्या काही वापरल्या जातात. त्यामध्ये सुद्धा आता हे टोमॅटो आहे पहा, मिरची असेल, नंतर वेगवेगळ्या शेंगा येणाऱ्या भाज्या असतील. तर अशा फळभाज्यांची नावं, कंदभाज्यांची नावं आणि पालेभाज्यांची नावं, असे 3 गट तयार करायचे. आता एक 5 मुलांचा एक गट तयार करा, दुसऱ्या 5 मुलांचा एक, आणि तिसऱ्या 5 मुलांचा एक. अशा प्रत्येक गटानं एका विषयावर गप्पा मारायच्या आहेत, चर्चा करायच्या आहेत. एका गटाला असणार आहे पालेभाजी हा विषय, दुसऱ्या गटाला असणार आहे फळभाजी हा विषय, आणि तिसऱ्या गटाला असणार आहे कंदभाजी, म्हणजे जमिनीच्या खाली असणाऱ्या भाज्या, आणि त्या विषयावर आपण गप्पा मारायच्या आहे. ठीक आहे.